मित्रांनो, आम्ही आता वाराणसी मनमाड स्टेशनला आहोत. वाराणसीची ट्रेन येत आहे आणि सर्व हे आम्ही आलेलो आहोत. ही काळ आहे त्यामुळे उन्हाच्या मागे दिसत नाहीये. हे बी आणि हे गतिमान आहेत, खूप फेमस सिंगर आहेत ते. सिंगर आहेत, भारी म्हणतात. तुम्ही एकदा यांचं गाणं ऐकून बघा. गाणं असं आहे म्हणजे तुम्हाला डबल ऐकू वाटत. डबल म्हणजे ती फोनच फिकून देतात गाणे. मित्रांनो, आमचा प्रवास काही कमी नाहीये. आम्ही लगातार 25 घंटे ट्रेन मध्ये बसणार आहोत. खूप आमच्यासाठी असं म्हणजे स्ट्रगलची गोष्ट आहे. पण आम्ही आमच्यात जे भावनिकता आहे, श्रद्धा आहे ते आम्ही उज्जैन, अयोध्या आणि वाराणसीला आमच्या बायकोला काय बोलायला जमा नाही. चला बस, लय लोक बघायला लागलेत गाईज. बस भेटू गाईज. या ठिकाणी आता आमची ट्रेन आलेली आहे. तर आता काकाची बारी आलती. मला डोकं खाल्लेले. करा चालू काय पासून करा चालू काका लवकर. नाही मला जे बरं हा मन. तेरी नजरों का दिल पे हुआ है असर, मेरा महबूब तू मेरा हमदर्द, तेरी नजरों का दिल पे हुआ है असर, मेरा महबूब तू मेरा हमदर्द. एकदमच मूळव्याध झालं. तेच कळलं नाही. आता म्हणते माईक फवाडा समोर घेऊन बोलत जा. मी घेतो आता जे वाक्य बोलला ते माईक फवाडा समोर घेऊन बोल. त्यांनी गाणं म्हणलं पण त्यांचं त्या गाणं ऐकून सगळ्यांना झोप येऊ लागली. तुझी बारी आता. हा काय होतं आसर काहीतरी होत. हा कोणतं म्हणा आहे तिला, कोणतं म्हणा. साजन तुमसे प्यार केला नाही मैं, टूट गई गोनियां मी म्हणणार नाही. कोणतं गाणं म्हणायचं मला कोणतं फेवरेट म्हणतो. हा चालतंय म्हणा. दिल से चाहने की मुझे सजा देते, मैं रोता हूँ और तुम मजा लेते, इर्शाद. तेरी शिकायत कर दूं तुझको गले लगा कर, मेरी गलतियों को फिर से जाऊं तुझको समझा कर, मैं जा रहा हूँ दूर तुम ना आवाज दोगी क्या, मैं जा रहा हूँ दूर तुम ना आवाज दोगी क्या, तेरा नाम धोखा रख दूं नाराज होगी क्या, तेरा नाम धोखा रख दूं नाराज होगी क्या, जब दिल में दुआ नहीं है नमाज दोगी क्या, जब दिल में दुआ नहीं है नमाज दोगी क्या, तेरा नाम धोखा रख दूं नाराज होगी क्या, तेरा नाम धोखा रख दूं नाराज होगी क्या. चला झालं. थँक्यू खूप टाळ्या वाजल्या तुम्ही. हे जरा थोडा अंधारात दिसा नाही त्याबद्दल सॉरी, तुमचं क्षमा. हा चला या तुझ्यावर. हा मन कोणतं माफी मागतो. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है, सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा उठा हुआ है, हाय मैं मर ही जावा. झालं मरी जावा. चला. हा आदरणीय छपरी जी आता गाणं नमस्कार, मेरा आप एक गाना सुनिए. हो चलिए करेंगे शुरू. हॅशटॅग चपला वाला. फुटवेअरचे सर्व आहेत तुम्ही. तुम्ही शांत बसा. तुमचा आवाजही जाणार नाहीये, काही नाही होणार. माझ्या माग तुम्ही. येस ऑफकोर्स.
पण आमचं पाठ असलं हो पाहिजे. ना आता प्यार येते का? हो ना हा येस येस ऑफकोर्स येस वाय नॉट. हमें दिलों की बाहें हम आते सालों में आए नजर सो हे. बरं दुसरं बनू का? हे भंगार गाणं छपरीनुसार ते गाणं म्हणते पण छपरीने ते त्यांना गाणं जरा brand आहे, व्यवस्थित फक्त गाणं. कसं हे माणूस खूप छपरी याला गाणं म्हणतात येत नाही. छपरी जे तुम्ही केस बघायचे तर चष्मा बघा त्याच्यात काहीच बघा छपरीवरून आणि हे पलीकडचे मालक सर्व छपरीवरून मला एक गोष्ट आठवली. आम्ही त्या दिवशी खरेदीसाठी गेलो होतो ट्रिपच्या. हा? तर याने एक चप्पल होती पडलेली, तर हा म्हणला तुला चांगली वाटेल, तर याने ती घेऊन आला आणि ती आणलेली चप्पल तुटलेली होती तरी त्यांनी शिवून वापरली. आणि म्हणजे ती तुम्ही चप्पल याच्यावरून म्हणू मी शकता तो ती किती चप्पल छपरी आहे. ज्यांच्या घर शिवायला दिली ते आमचे परम मित्र आहेत. यांचा धंदा ते होईल सर्वांचा. त्यांचा धंदा चपलाचा आहे. चला 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 हा हा कर चला. हे असे फुल टाइमपास करतात यार, मला बिलकुल आवडत नाही. चला हा, छपरी सॉरी करंजी करा चालू. अभी थोड़ा सा मुझे याद करना पड़ेगा. हाँ, करिए जल्दी. सबको आना चाहिए. हाँ yes of course why not you fuck you yes okay. ये वैसे मत बात करो आप. Yes, दूसरा yes, कुछ of बना course. नहीं हमारा रहे. सर्व अभी वो मुंह पे सीधा निकल जाता है उधर. वो सिंगर भी बैठे वाले हैं. हाँ चलिए. सिंगर थोड़ा इधर देखते हैं क्या? सिंगर जी आप देखिए जरा नाराज थोड़ा. होतील तुमचा आवाज ऐकून. चलिए चलिए जल्दी शुरू चलो. कीजिए. हाँ चलिए. मैं थोड़ा सा सैड गाना बोलने वाला अरे हूँ. सॉरी किसी का ब्रेकअप हुआ तो ऐसे नाराज मत होना. नाराज नहीं क्योंकि होना हम थोड़ा सा एक जस्ट टाइम पास कर रहे हैं. तैयार हो? हाँ बोलिए. एकदम तयार बैठा है तुम्हारे. घराची आवाज नहीं कर रहा है, ये अलग ठीक बात. है. तो फिर कौन सा गाना गाने का? किरिस का गाना सुनेगा. दिल ना दिया दिल ना लिया बोलो ना बोलो क्या किया आके दुनिया ले बेटा. इसका आवाज इससे अच्छा है. चलिए 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 हाँ. थोड़ा सैड गाने से हाँ, चलो, चलो, एंड हाँ, करते करो, हैं. हाँ. चलो. मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया सब कुछ अपना यार तुम पे जोड़ दिया. बन गई जोगन मैंने प्रीत का जोग लिया. ना सोचा ना समझा दिल का रोग लिया. परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना. परदेसी परदेसी जाना नहीं परदेसी मुझे छोड़ के मुझे छोड़ के गई हो. इससे एक बात याद लई आली. सोडून गेलेत अशा. 3 तरी सोडून गेलेले आहे. नाव पण घेऊ शकतो आता- पण थोडं पर्सनल होईल ते. आता मी पण नाव घेऊ शकतो पण जाऊ द्या आता. हा चला तिकडे चला डबल चालू झालं. चला जाऊ द्या. 100 रुपये लिहिलेले. चला कोणी चला ना आता ही असला फालतू टाइमपास केलं की डोकं झालं तर माझं. लागला. चल आरती बॅगच आवर येत बसले. चला चला सात समुंदर पास में तेरे पीछे पीछे आ गया मैं तेरे पीछे पीछे आ गया. जुल्मी तेरी आँख जुल्मी तेरी आँख में आवाज बसला. त्याच्या पुढं काय नाही मला किती गाणं म्हणू डबल. काय साजन तुमचे तुमच्या दुसरं दुसरं मन नाही एखादं असं नाही ऐन टाइम टाइमपास केला ना गाईच असे काळ्या तोंडावाल्यांची अरे. माझ्या तोंडावरच खूप वाटतं असं खान. अरे तुम्ही जरा थोडं शिस्तबद्ध राहा ना. मग ती एवढं काय ते एखादं रील्स मधलं एखादं काय असं ते म्हणायचे. असं बी नाही की बेंड्याचं जे शेवटचं अक्षर आहे ते म्हणायचं. मनाने म्हणायचे मराठीतलं म्हण. मराठीतले एक
सॉरी आता ते शिवाय देऊ शकत नाहीये मी. नाही येत नाही मी मराठी गाणे ऐकत मग हिंदी म्हण. नाही. सध्या नाही आठवत कारण थोडं एक तर अंधारात दिसत नाही त्यात त्याची नखरे एवढे. तर हे मंड बनवून टाकलं. कोणतं नाही म्हणा दुसरं बघतो आपण. चला अरे इकडे बघा. काय ती मला ती लिरिक्स आठवण. हा बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने. धोका झालंय बेवफा थोडी झाले. ठीक आहे चला. तुम्ही काय छपरीत का हो? तुम्ही चपरी आहेत. तुमचे केस बघा. सगळं हे का गाण्याचे जाऊ दे आता. XYZ. गाण्याची टिंब केले सगळे आता. ते नाही तुम्ही ते टिंब 11 वाजल्यावर म्हणल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर झोप आहे त्यामुळे थोडं झोपीत नाही. हे असे तोंड बघितल्यावर कोणाचे या असं आळशी कोणी कोण मला बोललं की असं डोकंच हालत नुसतं. डोक्यातच दगड घालू वाटतो. बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है. खूबसूरत बहुत है तू लेकिन दिल लगाने के काबिल नहीं है. झालं. की झूठी कहानी जब एवढंच येतं. नहीं मुझे. क्या झूठी कबाब की झूठी कहानी है तूने सुनाई मुझे. तेरे लिए खुदा भी तो झूठा मैं सच माना बेटा तुझे. सारे के सारे जख्म संभाले जो तूने दिए दिल मुझे. अब धड़कता है सीने में मेरे है वो पत्थर कोई दिल नहीं है. सूरज साबळे काय चाललंय? सूरज साहेब आपण बोलतोय कुठे काय ऍड करायचं? त्यांच्याकडे थोडा फ्लॅश दाखवा ना. ते दिसत नाही अंधारात. ते बरोबर सगळं. उजाड चमकेला तरी काळे दिसते. हो का? यांचा सावळाही नाही काळाही कलर नाही. यांचा डांबरी भडक काळा त्यामुळे असा कलर म्हणजे कलर गेला की पैसे वापशी. तुम्ही कोणत्या कपड्याला घासा. तुमच्या जर शर्टचा कलर गेला तर फक्त आमच्या शर्ट घासा. असा काळा होईल. तुम्ही फाटून पण काळा कलर निघणार नाही. याची गॅरंटी मी बॉन्डवर लिहून देतो. ते 500 रुपयाच्या बॉन्डवर 500चा बॉन्ड. आणि 500 मी आता रोख घेतोय त्यांच्या कलरचं वैशिष्ट्य असे त्यांनी टच करायची पण गरज. ते साधं फुकले जरी तरी त्यांचं ते समोरचा कापड फुल काळ एक त्यांच्यात एक अशी एक वाईट गोष्ट आहे. ते तंबाखू खात नाहीत पण असा तंबाखू सारखा वास येतो त्यांच्या की जे साईडला बसते समोर बसते ते म्हणजे फार डायरेक्ट उलटी येते. मी तुम्हाला दाखवू शकतो कोण आहेत ते. त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा. आता उगा ती व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळं सहन करतोय तुमच्यासाठी गाईस. पण आधी झालं. आधी काही होत नाही सूरज. असं वाटतंय जे की सत्य आहे ते बोललो मी. चला थोडं बरं, ते- सर तुम्ही थोडं लांब तुम्ही ते हार्पिक आणलेलं ते दात घासण्यासाठी तेवढे दात घासून घ्या सकाळी. याला तंबाखूचा वास जाण्यासाठी कोलगेट नाही तर हातपिकने दात घासावं लागते. इतका कुचळ वास येतो गाईज. काहीच मग त्यांना ते आपलं साधं ब्रश नाही वापरावं लागत. त्यांना ते आपलं कपडे धुवायचं ब्रश दात घासावं लागते काहीच. त्यामुळे दात एवढे चमकीने दात दाखवा ना. तुमचे दात दाखवा. झाले किती पांढरे. अशी 2 दात पुढे येते त्यांची. आता त्याचं कारण नाही सांगू शकत मी तुम्हाला पण त्यांचं कारण सांगलं तर खूप पर्सनली होईल ते. त्यांना म्हणलं क्लिप बसा पण ते म्हणजे क्लिप लावल्यावर मला ते असं थोडं जमणार नाही. ठीक आहे म्हणलं तुमच्या हिशोबाने जसे दात साशेवानी करायचे कसे करायचे करून टाका. आता त्यांच्या बिझनेसच्या Sorry. आता ते थोडं पर्सनल होऊन जाते. खूप जास्त पर्सनल होतंय. पर्सनल म्हणजे आम्हाला त्यांच्या काय पैसे कमावण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग राहतात. त्यांचा तसा मार्ग आहे तर आपण ठीक आहे आम्ही ऍक्सेप्ट केलं कारण की प्रत्येकाला करिअर एक पैसे कमवायचे घर चालवायचे. पण त्यांचा बिझनेस खूप वेगळा आहे. पण काय नाही ठीक आहे आम्ही ऍक्सेप्ट करून घेतला. खूप जिद्दीची कंटिन्यू करतात तो बिझनेस. त्यामुळे आम्हाला हो आम्ही त्यांना फुल सपोर्ट करतो त्या आमच्या फार मध्ये बिझनेस. खूपच मोठा सपोर्ट आहे त्यांना. त्यांना जसा सपोर्ट लागतो तसा सपोर्ट देतो आम्ही. 4-5 जण कसं त्यांच्या मागूनच तयार आहेत समोरून तयार आहेत. चालतंय काय हे साबळे मागून व्हिडिओ कट करायला बघतोय पण गाईज तुमच्यासाठी मी कॅमेरा अशा अँगलने धरलाय तो काय त्याचे कोणच कट करू शकत नाही. चालतंय तर आता मीच क्षमा घेतो आणि पुढे कंटिन्यू करूया.
आता आम्ही गोडवालिया चौकमध्ये ही रबडी खायला आलो. मग तिथं फेमस रबडी म्हणून कशाची रबडी? मलाई रबडी. तर टेस्ट करतो. पण आपला आईस केकचा फेस खाल्ल्यामुळे लागते. सगळ्यांचे 50-50 रुपये वायाला गेलेले ते या ठिकाणी. तरी पण दिल दुखाय मगर टूटा तो नाही है. उम्मीद करता आपण टूटा तो नाही. चल बाय. हे वाराणसी स्टेशन आणि ते थंडी पाहू शकता तुम्ही. रात्रीच्याला पण मरणाचं धुकं पडलेलं आहे या ठिकाणी. हे एक माझा आडमोठा मित्र पाहू शकता. खूपच थंडी आहे इथं. असं बोलताना पण तोंडातून वाफा निघत आहे, एवढी थंडी आहे. गर्दी पाहू शकता तुम्ही, एकदम खूप गर्दी आहे. तर या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची रूम केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. व आता अशी सिच्युएशन आली आहे या ठिकाणी की आम्हाला थंड पाण्याने आंघोळ करावी लागते आणि इथं खूपच थंडी आहे. साबळे काय म्हणते थंडी? आमचा एक मित्र गेला आंघोळीला, त्याला थंडीने पार अंगाकडून गेले, पॅरालिसिस झाला त्याला थंडीने. ही इथं कपडे चेंज करतोय, इथं एक गडी ब्रश करतोय, हे झालाय तयार आणि मला व्हायचंय तयार. तर बघू हो तयार कसं बसं. रात्री झोप वगैरे चांगली झाली. हे साबळे कशी वाटते थंडी? आवाज ऐकू शकता तुम्ही, तिची पूर्णपणे लागलेले आहेत. त्या ठिकाणी आता आम्ही चहा वगैरे पिण्यासाठी बाहेर निघालो आहोत. ही मागे मंडळी पाहू शकता, ही सिंगर या ठिकाणी पुढे आहेत. व काय बोलायचं आता बस आता मोठ्याने बोला सर. आम्ही चहा घ्यायला चाललेलो आहोत. आता बघतो एखादं हॉटेल वगैरे, काय आम्हाला काही झालं जास्त माहिती नाही आहे. तरी एकदा आम्ही ट्राय करतो, बघू हॉटेल चांगली भेटली तर चहा वगैरे घेऊ आणि तिथं ब्लॉग कंटिन्यू करू. हो चालेल. हो खूपच थंडी आहे या ठिकाणी. प्रत्येक जण स्वेटर वगैरे घालून फिरतंय, काही जण तर शाल ओढून फिरताय. इथे थंडी धुकं भरपूर आहे या ठिकाणी. या ठिकाणी आता आम्ही इथे चहा घ्यायला आलेलो आहेत. चहा टाकायची टेक्निक बघू शकता तुम्ही. मला वाटलं ते गुल्लकमध्ये चहा देतील, पण हे आपल्या कागदाच्याच कपात चहा द्यायला. हाँ फोटो ले रहे हैं. सगळी मंडळी या ठिकाणी उभी आहे. ते किवी 100 रुपयात 3 भेटत आहेत. इथं 220 रुपये किलो आहे. आणि पेरू पाहू शकता तुम्ही, खूपच मस्त दिसत आहेत. या ठिकाणी आता आम्ही गंगा नदीच्या जवळ आलेलो आहेत. पाहू शकता इथे वातावरण फारच थंडी आहे इकडे. इथे आमची मंडळी उभा आहे. आम्ही पहिला घाट बघितलेला आहे, दशमेश घाट. या ठिकाणी आलेलो आहे. तेच सूरज तुम्ही जे म्हणता तेच बरोबर आहे, दशमेश घाट. अरे चक्क काका बी व्लॉग करायला लागले तर. वा 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 वा. व्हिडिओ कॉल चालू आहे. मी चक्क झालो ना, काका व्लॉग करायला लागले. मला डोकं आदळून घ्यावं लागेल म्हणलं. मला टक्कर देते ना राव काका. 2 मिनिटाचा काकाला ते बनवायला लागेल दुपारी 2 वाजते. त्याच्यामुळे काकाला आम्ही लवकर असा ब्लॉग बनवून देणार नाही. त्यांचा जो वेळ आहे तो खूप स्लो आहे. बरोबर आहे. आपल्याला वेळ काही जास्त नाही आपल्याकडे फिरण्यासाठी, आणि वेळ जास्त काही घालवायचा नाही, कारण की इथं असं स्पॉट भारी भारी आहे बघण्यासाठी. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. सो तर आम्ही आता वाराणसीचे घाट वगैरे फिरतोय. पब्लिक मागे बघू शकता तुम्ही, ते बोटिंग वगैरे ते सुरू आहे. या ठिकाणी घाट आहेत सगळे, पूर्ण घाटच आहे तिकडे. तर चालू आहे फिरणं. मस्त वाटते, काहीतरी नवीन शिकायला, एक्सप्लोर करायला भेटते. तर आता आम्ही आसी घाटला आलोय. 12 वाजले, फिर भी यहाँ ऊन नहीं है और बहुत ही ठंडी है यहाँ पर.
शेवटचा घाट है हो, शेवटचा। हाँ। हिंदी बोलने लगे अपन। बहुत अभी ब्लॉग बना नहीं है इसलिए हिंदी बोल रहे हैं। बिहार में आए हैं इसलिए हिंदी निकल रही है। मराठी थोड़ा मिक्स हो जा रहा है तो अभी तुम्हाला असं म्हणजे मराठवाड़ा की भाषा हो गई। Oh yes. So we go and टू बी कंटिन्यू yes. Okay. Bye bye. नेक्स्ट पार्ट विल कमिंग सून। Next part will coming soon. Yes yes. अंग्रेजी भी सीखने लगे फॉरेनर का देखो। Foreigner. गतिमान काका की सिंगर में गतिमान वॉटसन. Yes. Yes yes. हे बघा ही आहे बनारसच्या गल्ल्या, सॉरी बनारसची गल्ली. इतकी कडक लाईन आहे, आम्ही अडकलोय त्या ठिकाणी. कॅमेरा हे धरता येत नाही. काय करा सगळे, काय करा सगळे. एवढे कडक जाम झालेले आहेत आम्ही जेवण्यासाठी. केलाय ना इथं सिच्युएशन काय आहे, हे स्टाईल मारण्यात व्यस्त आहे. हे बघा, किती आकडून येत आम्ही. चालेल. जेवणासाठी एवढी धडपड करावं लागते आम्हाला या ठिकाणी. चलिए जल्दी खाना खाने का है हमको, बहुत बहुत भूख लगवत है हमारा. माताजी आगे बढ़िए, माताजी चलिए. नमः पार्वती पते। यहाँ पे आवत है और बहुत लंबी रांग है यहाँ पे. ना मिलत है का बा, जाएगा कोई मतलब ना अभी। का हुआ था बा. बहुत भीड़ है यहाँ पे, अभी जाने का कोई मतलब नहीं। ये कुछ देर यहीं पे आप सीमित लगेंगे। यार नीचे बैठ के खाना नहीं खा सकते क्या? नहीं नहीं, नीचे बैठना नहीं, यहाँ पे चेयर लगा है। यार बहुत मुसीबत है. हैं? तर आम्ही आता सध्या मणिकर्णिका घाटवर बसलेलो आहे तिकडे, व ते दोघं जण कुठं फिरतात काय माहित नाही. तर ते पण पुढे वादावाद झाला आमच्यामध्ये. त्यांच्यात आणि आमच्यात जरा थोडा वादावाद झाला. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही जेवायला गेलो त्या ठिकाणी जरा थोडं तिथेही पंडितजी आमच्यावर नाराज झाले. त्यांनी आम्हाला बाहेर हाकलण्यासाठीची तयारी केली, पण आम्हीच जरा थोडं शांत चित्तेने जरा थोडं माघार घेतली. हा बरोबर, बंद केलं. ब्लॉक करणं बंद केलं. म्हटलं आपण आलोय कशासाठी. म्हणजे पण माझा हेतू असा नव्हता, मला फक्त जस्ट आपलं एक मेमरी राहावा, फन राहावा. माहिती मिळावं त्याच्यासाठी. तुम्ही जरा मोठ्याने बोला हो, त्यात आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय जरा ओम नमः शिवाय, मी सध्या शिवी द्यायचं बंद केलंय, त्यामुळे ओम नमः शिवाय हे वाक्य बोलतोय. आणि हे असे लोक असल्यावर शिवाय येणं स्वाभाविक आहे, पण कंट्रोल करतोय मी. हां तर सध्या आम्ही आता मणिकर्णिका घाटावर बसलेलो आहोत, कारण की ते जेवायला गेलो तेव्हा तुम्हाला सांगितलं अगोदरच काय काय सिच्युएशन झाली आमच्यासोबत. आता सध्या आम्ही मणिकर्णिका घाटवर बसलेलो आहोत आणि इथं सगळं आनंद घेत आहोत. नॅचरल, पूर्ण नॅचरल असतं, म्हणजे जे रीलमध्ये बघत होतो आज ते साक्षात रिअलमध्ये बघायला लागलो आम्ही. रीलमध्ये आणि रिअलमध्ये पाण्यात खरंच खूप मोठा फरक आहे. नाही, पाणी कसं पण रिअल आणि रिअलमध्ये सारखंच राहतं, पण इथे पवित्र आहे. त्यांना पाहण्यात म्हणत होतो, पाणी नाही. हा पाहण्यात ते जरा थोडे शब्द चुकतात त्यांचे बोलताना. ठीक आहे, ऍक्सेप्ट करून घ्या म्हणजे तुम्ही ते आता. जन्म घेऊनच चुकले तर, पण जाऊ द्या आता तो विषय सोडा. असं आता आम्हाला सहन करणं भागच आहे. तर हेच ते मंदिर आहे जे पूर्ण डुबल्याच्या नंतर आपलं पूर्ण युग संपणार आहे. आम्ही सध्या मणिकर्णिका घाटवर आहोत. या ठिकाणी आता गंगा आरतीसाठी एवढी पब्लिक जमलेली आहे. थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होईल.
ठिकाणी आम्ही जेवायला आलो. या प्रकारे आम्हाला ताट सर्व केलेले आहे. तर जेवण करतो केल्यानंतर क्वालिटी कळत. हा चालेल. किती काय तिथं करायला तर का बाजूला तर आताच आम्ही गंगेची डुबकी मारून आलेलो आहे. सर्वजण खूप थंडगार पडलेत. आता देखील जाणवत नाहीये. काय म्हणते थंडी? हिंदी काहीच नाही गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर. तर आम्ही आता सगळे बोटिंग करायला आलेलो. या ठिकाणी कोपऱ्यावरच बसलेलो आहे सगळा व्ह्यू दाखवण्यासाठी. साबळेचे फोटो काढले पण ते काय फोटोतच दिसला नाही. गतिमान काका आता निसर्गरम्य वातावरणात गाणे म्हणते. कबूतर मरून जाते त्यांचे बिचारे. काय का नाही. हे आमचे ट्रेनर साहेब आलेले तिथे या ठिकाणी बसले. आमच्या टीमला ट्रेन करणारे नेमकं कसं कोणते घाटाचं काय महत्व आहे काय. आणि आमचे म्हणजे मागचे जे तुम्ही बघितले काळे सूत्र म्हणजे काळे ओम नमः शिवाय तसं बोलायला नाही पाहिजे पण ठीक आहे बोलू कारण की त्यांना त्या नावाशी बोलल्याशिवाय असं म्हणजे मजा येत नाही. सूरज नाव आहे त्यांचं पण ते काही काम नाही. सूरज उन्हामुळे ते पूर्ण काळे झाले. आता बघा तुम्ही सध्या आम्ही त्यांचे 1-2 फोटो क्लिक केले पण ते फोटो ते मागचे पक्षीच दिसायला लागले. बोट दिसायला लागली पाणी दिसायला लागले पण ते काही दिसेना. वाटलं तर ते ब्लॉग मध्ये पण एखादा फोटो ऍड करू त्यांचा. ठीक आहे बस आता आम्ही फिरायला जाणार. हे जरा थोडे इंट्रोवर्ड माणूस आहेत. यांना काय बोलताच येत नाही काय सांगता येत नाही बोलता येत नाही त्यामुळे ते गप्प बसतात आपलं काका सारखे. काकाला गाणी म्हणता येते पण ती जाऊ द्या आता. पण कॉन्फिडन्स काय म्हणले आहे कळालं का तुम्हाला? नाही कळालं. चला विषय द्या सोडून. चालते पुढं व्ह्यू आपण तुम्हाला दाखवू. वाळवंट वगैरे आहे या ठिकाणी. आणि सॉरी आणि या ठिकाणी घाट आहेत पूर्ण. काका व्हिडिओ काढते साबळे व्ह्यू बघत आहे. बोट चालली मागच्या पक्षी बहुत मजा आ रहा. स्वर्ग कमी जास्त 9 ते 10 किलोमीटर आहे आणि तेवढा बोटिंगने प्रवास करणार आहोत आम्ही. तुम्हाला सांगू आज पुढं काय काय. ही बोट बघा तुम्ही. ही बोट बघा लय डेंजर बोट आहे ही ही. म्हणजे पाण्यातली ट्रेन अशी वाटते डायरेक्ट. हा पाण्यातली ट्रेन हिला म्हणतात. खतरनाक वाटते. हे या ठिकाणी घाट पाहू शकता तुम्ही. पूर्ण सर्व घाट दिसतात. मणिकर्णिका किती लांब आहे? लांब आहे काय की बरं. हे घाट ही तुम्हाला या ठिकाणी दाखवू आम्ही. लांब आहे कुठे यायला? हा हे बघा व्ह्यू. वेगळेच पक्षी आहेत. कबूतर नाही तिथे पण वेगळेच काहीतरी पक्षी आहेत. आम्हाला ते माहिती नाही. शिवाय बेकार थोडे पक्षी आहेत पण ह्यांना शेव टाकावं लागते तवा हे येत नाही तर तोंड दाखवत नाही. खूप साऱ्या मूवीजचा शूट पण या ठिकाणी झालेला आहे. मला आत्ताच कळालं की ब्रह्मास्त्रच्या सॉंगचं वगैरे शूट या ठिकाणी. केसरिया सॉंगचं शूट या ठिकाणी झालेलं आहे. बहुतेक असं म्हणले पण मला काय माहिती नाही. काकडे एवढा चांगला माहोल आहे. जांभळी यायला लागली. याचं तोंड हाणलं पाहिजे आता. एवढ्या चांगल्या वातावरणात गाणं म्हणायचं तिला सोडून जांभळी हाणायला लागली. कारण तुझं या वाक्यावर काय म्हणलंय? काका एवढ्या चांगल्या वातावरणात जांभळी हाणायला लागले. त्यांना गाणे सुचायला पाहिजे. नाही पाहिजे कारण की त्यांचा आवाज त्यांचं गाणं वगैरे खूप भारी आहे आणि त्यांचा आवाज भारी आहे. म्हणजे सध्या गाणं का म्हणत नाही कारण की त्यांना सांगता येणार नाही
सापडेल ना मग गावात तिथं पोहोचल्यावर सापडेल का हे असं डोकं फोडून घ्यायचे नाटका या ठिकाणी 26 घाट आहे व आरतीसाठी खुर्च्या वगैरे टाकण्याची तयारी आहे आता सुरू झालेली आहे. आरती रात्रीच होते पण त्यासाठी पब्लिक 2 ते 3 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी जागेवर बसण्यासाठी येते. जागा पकडण्यासाठी 2-3 वाजल्यापासूनच या ठिकाणी गर्दी दिसते आरतीसाठी. गाणे म्हणले पण आवाज येणार नाही तुम्हाला त्यांचा. काका गाणं म्हणतो का तू? गाणं म्हण ना. गाणं येत नाही तुला ते आम्हाला बी माहिती पण म्हण. अरे तू म्हणत नाही पण तुझा कॉन्फिडन्स आवडतो त्यामुळे आम्ही तुला म्हणायला होतो. काकाच्या गाण्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स तुम्ही ते भारी दिसते. हा हे बघा किती मस्त उंटन ते दिसते तुम्हाला. घोड्याची व उंटाची सवारी मस्त या ठिकाणी वातावरण व्ह्यू आहे. काका गाणं म्हण की एवढ्या चांगल्या वातावरणात जाणं आहे ना म्हटल्यावर अवघड आहे. त्या ठिकाणी तो मणिकर्णिका घाट आहे दूर दिसत असेल तुम्हाला. घंटे तिथं ती क्रिया चालूच राहते. अरे उसे खा ले जाना. की बात होती है ना, एक मंदिर है जो मतलब क्या कहते हैं थोड़ा सा डिलीट हो गया ठिकाणी हा नमो घाट आलेला आहे. रुकेगा 15 मिनट के लिए घूम चाहिए आपको. या ठिकाणी आम्ही नमो घाटवर आलेलो. हा आहे मागचा नमो घाटचा व्ह्यू. घाटचं नाव आहे नमो घाट. शॉर्टमध्ये ठेवलं नमो घाट केलं. नमो घाट केलेला आहे. आणि हा काही घाट नव्हता, नवीन घाट तयार केलेला आहे. नवीन तयार केलेला चालेल. तेव्हा आता हा म्हणजे एक फोटो काढून त्याच्यावर एक आता घाट तयार केलेला आहे. तर हा नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे नमो घाट. ते बारीक लेकरं खेळत आहेत. हा मागचा व्ह्यू. हे बघा समोरून काय मस्त व्ह्यू येतोय. काका इथं बसलाय तरी त्याला गाणं सुधरा ना. एवढा मस्त व्ह्यू बघून ही सावळीत दिसत नाही कारण बसलाय पण त्याला काय वातावरणात हरवून गेलाय तो. मी पण या ठिकाणी वातावरणात हरवून गेलेलो. पाहू शकता तुम्ही. छान वातावरण आहे.
आणि चाट खाण्यासाठी एवढी गर्दी जमलेली आहे. खूप फेमस चाट आहे ही. अंबानीच्या मुलाच्या लग्नात पण ही चाट वापरली गेलेली असल्यामुळे ही इतकी फेमस झालेली आहे. तर आता आमचं पूर्णपणे काशी दर्शन झालेलं आहे सक्सेसफुल. आता आम्ही निघलो अयोध्याला. आता वाराणसीला अलविदा, अयोध्याला राम राम. वाराणसीचा या ठिकाणी ब्लॉग क्लोज होत आहे. आम्ही आज कोणाला भेटतोय तुम्ही पाहू शकता. कोण आहेत आपल्या बरं? आकाश भाऊ मुसळे यांची भेट घेतली मी. नमस्कार नमस्कार. काय चॅनलचं नाव काय? बडी बंटी. युट्यूबला बडी बंटी. युट्यूबवर बडी बंटी नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. अरे थँक्यू. भाऊला पण सबस्क्राईब करा. खूप प्रेम द्या भाऊला.